वानर सेनेने समुद्रावर 23 योजने लांबीचा पूल बांधला. भरती येत असलेल्या सागराप्रमाणे गर्जना करत वानर सेना आता लंकेकडे झेपावू लागली. श्रीरामांनी अंगदाकरवी रावणाला मागे फिरण्याचा निरोप धाडला. तो ऐकून रावणाच्या क्रोधात सीमा राहिली नाही आणि त्याने त्वेषाने आपले सर्व सैन्य युद्धात ढकलले. या युद्धाच्या धुमश्चक्री श्रीरामांनी रावणाचा सारथी मारला, त्याचा रथ मोडला आणि त्याला पुरतं जर्जर करून टाकलं. अपमानित झालेल्या रावणाने मग आपल्या बलाढ्य भावाला म्हणजेच कुंभकर्णाला झोपेतून उठवलं आणि अत्यंत काकुळतीने मदतीची याचना केली. कुंभकर्णाने तर पराक्रमाची शर्त केली. सुग्रीव, लक्ष्मण कोणालाच तो आटोपला नाही. शेवटी श्रीरामांनी बाणवर्षावानी त्याचे हातपाय तोडले, मस्तक अंतरिक्षात उडवून दिले. रावणाच्या इंग्रजीत आदी मुलांचा देखील वध झाला आणि आता मात्र रावण इरेला भेटला. असंख्य प्रकारचे बाण, अस्त्रे याचा नुसता पाऊस पडत होता. श्रीरामांनी रावणाचं मस्तक उडवलं आणि काय आश्चर्य, त्या मस्तकासारखं दुसरं मस्तक पुन्हा उगवलं. एकामागून एक अशी 100 मस्तके श्रीरामांनी छाटली असतील, पण रावणाचा अंत होण्याचे काही लक्षण दिसेना. शेवटी श्रीरामांच्या सारथ्याने म्हणजे मातलीने त्यांना पितामहास्त्राचा प्रयोग करण्यास सुचवलं. अगस्त्य ऋषींनी दिलेला बाण श्रीरामांनी रावणाच्या छातीवर मारला आणि अखेर रावणवध झाला. गीत रामायणामध्ये लीनते चारुते सीते हे संघर्ष दर्शन घडवणारं एक महत्वाचं गीत आहे. एका सामान्य नागरिकाच्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष पत्नीचा त्याग करणारा राम सीतेला उद्देशून हे गीत म्हणतो. त्यावेळी दोघांच्याही मनात परस्परांप्रती प्रेम आहे, पण रामाचा अगतिकपणा आणि कर्तव्य कठोर भावही आहे. यात एका पाठोपाठ एक येणारे एकारांत शब्द गेयतेच्या दृष्टीने गायकाचे अक्षरशः हाल करणार आहेत. त्यावेळचा किस्सा, बाबूजींनी गदिमांकडे हे शब्द बदलण्याचा खूप आग्रह करून पाहिला, पण गदिमांनी एकच रामठेका धरला. झालं जे गीत ते असं आहे, गाता येत असेल तर गा, नाही तर म्हणा तसंच गद्य. सुधीर फडक्यातील कलावंत या आव्हानाने मग दिवसला गेला आणि शेवटी त्यांनी याची इतकी अप्रतिम चाल बांधली आहे की ज्यामुळे प्रत्यक्ष राम आणि सीता देहरूप डोळ्यासमोर उभे राहतात. सीतेने सर्वांसमक्ष अग्निपरीक्षा घेतली. प्रत्यक्ष अग्नीने ती निष्पाप निष्कलंक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर श्रीरामांनी सीतेचा परत स्वीकार केला आणि ते सर्वजण पुष्पक विमानाने अयोध्येस परतले. श्रीराम सीतेसह दृष्टीस पडताच सर्वांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. रामांनी भरताला आलिंगन दिलं, सर्व मातांना प्रणाम केला. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. सहस्रावधी कंठ त्यांचा आता जय जयकार करू लागले. राजन के सुधीर आयो पुण्य शरीरा
Jai
स्वधर्म तत्पर शांती शांती मुनी वांछिती ती घेओ आकार ती घेओ आकार शांती शांती मुनी वांछिती ती घेओ आकार ती घेओ आकार शिवाय जय जयकार शिवाय जय जयकार पुष्पकयाना तुझी उतरे स्वर्ग सोक्ष साकार स्वर्ग सोक्ष साकार शिवाय जय जयकार शिवाय जय जयकार शिवाय जय जयकार शिवाय जय जयकार गदिमा बाबूजींची एक आठवण सांगायचे. गीत रामायण ठरल्यावर बाबूजी माझ्याकडे दर आठवड्याला गाणं घेण्यासाठी यायचे असं गदिमा सांगतायत. पंचवटीच्या फाटकापाशी त्यांची रिक्षा दिसली की अक्षरशः माझ्या छातीत धस्स व्हायचं. कारण आता कोणत्या भागावर गीत करायचंय याचा सुद्धा मी विचार केलेला नसायचा. पण माझी ही दरवेळची तरा पाहून फडके खूप चिडायचे आणि म्हणायचे, तुम्ही आता माझी अब्रू घालवणार की काय? असं म्हटल्यावर मी चटकन कागद पेन घेऊन लिहायला बसायचो. गाणं लिहिलेला कागद हातात घेताना सुद्धा ते रागातच असायचे. परंतु एकदा का गीत वाचू लागले की आपोआप त्यांचा राग निवळून चेहरा प्रफुल्लित व्हायचा आणि त्यावर त्यांना झटाझट चाल सुचू लागायची. त्रिवार जय जयकार करून अयोध्येच्या प्रजाजनांनी श्रीरामांचा राज्याभिषेक केला. श्रीरामांनी हनुमान, अंगद, सुग्रीव सर्व वानरांचा सन्मानपूर्वक पाहुणचार केला आणि शेवटी निरोप समारंभाच्या वेळी हनुमंत समोर आले. श्रीरामांचे चरण घट्ट धरून अत्यंत भावुक होत म्हणाले, हे प्रभो, मला आजन्म तुमची सेवा करायची. तुम्ही मला असा वर द्या की ज्या योगे मला तुमच्या चरणांपाशी कायमचं स्थान मिळेल.